जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय? जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय? आवाज येतोय? एक 2 मिनिटांमध्ये सुरू करूयात. चला पहा, आपण आतापर्यंत काय बघितलं? संख्यांचे प्रकार बघितले. ओके, अपूर्णांक बघितले. आता याच्यानंतर गणिताचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं काय किंवा सुरुवातीचं महत्वाचं काय तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मग त्यानंतर आपण वर्गमूळ बघणार, घातांक बघणार, लसावी मसावी बघणार, शेकडेवारी बघणार, सरासरी बघणार, नफा तोटा बघणार, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज बघणार. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्हाला वेळ किती मिळणार आहे. अंदाज आहे जून जुलै मध्ये, पहा जून जुलै मध्ये ग्राउंड होईल. जून जुलै मध्ये ग्राउंड होईल. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पेपर होतील. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पेपर होतील. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 6 ते 7 महिने तुमच्याकडे आहेत. किती महिने? 6 ते 7. या 6 ते 7 महिन्यामध्ये आरामात तुमच्या लेखीची तयारी होऊ शकते. कोणताही विषय असो, गणित असो, मराठी असो. पेपर पाहिलं नाही, ग्राउंड आहे. पहिल्यांदा ग्राउंड आहे. ओके, तर मग तुम्हाला 6 ते 7 महिने पेपरला आहेत. प्लॅन बनवायचा 4 महिन्याचा. 4 महिन्यामध्ये सगळा अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे असा प्लॅन बनवायचा. पुढच्या 3 महिन्यामध्ये रिव्हिजन करता येईल. आलं लक्षात? तर पेपरला भरपूर वेळ मिळतोय, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाहीये. तुम्ही आता जरी अभ्यासाला लागला, चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तरी तुम्ही आरामात सिलेक्ट होऊ शकता. आता फॉर्म भरण्यासंदर्भात लेक्चर मध्ये अजिबात विचारायचं नाही. तुम्ही जर लेक्चर मध्ये फॉर्म भरता, कुठं भरू, जागा किती आहेत हे विचारलं तर शिकवणं बाजूला राहील. त्याच्यासाठी अमोल सर लाईव्ह येतील, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, किंवा आपण त्याच्यासाठी वेगळे एक सेपरेट वेळेसाठी लाईव्ह येतो. फॉर्म भरण्यासंदर्भात जर तुम्ही प्रश्न विचारत राहिले तर 1 महिनाभर आपले तेच चालेल. कुठं फॉर्म भरायचा, कसा फॉर्म भरायचा, कधी फॉर्म भरायचा. बरं, तुमचे प्रश्न पण एवढे वेगवेगळे असतात ना, तर ती माहिती काढता काढता सगळं होता लेक्चर त्यातच संपून जाईल. ओके, आता दुसरी गोष्ट, तुम्हाला 6-7 महिने म्हणजे लेखीची तयारी चांगली होऊ शकते. मी तुम्हाला काही जनरल प्रश्नांची उत्तर देतो. डबल फॉर्म भरता येतील का? डबल फॉर्म भरता येतील का? त्यामुळे सांगतो. आता डबल फॉर्मचं काय, कोणीही फॉर्म भरायला घाई करू नका. 5 मार्च ते 31 मार्च इथपर्यंत पहिले 3-4 दिवस कोणीच फॉर्म भरू नका. 3-4 दिवस फॉर्म भरू नका. व्यवस्थित आकलन होऊ द्या, व्यवस्थित समजून घ्या. आपण सगळं व्यवस्थित बघू काय नियम आहे काय नाही, मग त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा. सध्या गडबड करायची नाहीये. आता डबल फॉर्म नियमानुसार तुम्हाला कुठेही फॉर्म अप्लाय करण्यासाठी सरकार रोखू शकत नाही, किंवा तो तुमचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. पण वेगवेगळ्या जिल्ह्यात अप्लाय केल्यामुळे काय होतं की भरती प्रक्रियेमध्ये खूप सारे मुलं समाविष्ट होतात आणि सरकारला भरती प्रक्रिया घेणं अवघड होतं. म्हणून सरकारने त्याच्यावरती तसं केलं की बाबा तुम्ही जास्त ठिकाणी फॉर्म भरू नये. मग लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे सगळ्यांची. त्यामुळे काय होईल की जरी तुम्ही खूप ठिकाणी फॉर्म भरले तरी एकच पेपर तुम्हाला देता येईल. सरकारला जर वेगवेगळ्या वेळेला लेखी परीक्षा होत असती तर प्रत्येक ठिकाणी 10 लाख 30-35 जिल्ह्यांमध्ये 3.5 कोटी विद्यार्थ्यांचे पेपर घ्यावे लागले असते का? कारण प्रत्येक ठिकाणी 15 लाख जर पोरं बसले, आता पेपर तर नंतर आहे, तर तसं होऊ नये म्हणून, अलग लक्षात, तसं होऊ नये म्हणून हे सगळं केलं जातं. पण मला जे वाटतं की डबल फॉर्म भरल्यानंतर कुणालाही सरकार संधी नाकारू शकत नाही. ओके, पण या संदर्भात मी तुम्हाला 3-4 दिवसामध्ये एकदम क्लिअर आयडिया देईल. ओके,
काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, तर त्याच्या संदर्भात आता तुम्ही चिंता करत बसण्यापेक्षा 3-4 दिवस थांबा, अभ्यास करा. पहिले 3-4 दिवस फॉर्म भरू नका. त्याच्यानंतर मग डबल फॉर्म भरायचे का नाही भरायचे का, कुठे भरायला पाहिजे काय भरायला पाहिजे यावर आपण चर्चा करू. आता लेक्चर चालू करताना जर तुम्ही ते विचारत बसला तर त्यात वेळ जाईल आणि शिकणं बाजूला राहील. ओके, ह्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगाल डबल फॉर्मचं काय आहे काय नाहीये, पण लगेच नाही, 2-4 दिवस वेळ जाऊ दे. आता आपल्याला बघायचंय बेरीज. बेरीज या क्रियेचे आपल्याला नियम बघायचे. काय नियम आहेत बेरीज करताना, हे नियम जर माहिती असतील तर पुढे प्रकरणांचा अभ्यास करताना उदाहरण सोडवताना तुम्हाला सहज आकडेमोड जमेल. मग तुम्हाला पहिलं तर जमली पाहिजे आकडेमोड आली पाहिजे आणि त्याच्यानंतर संकल्पना समजल्या पाहिजे. एवढं आलं तर गणितात काहीच राहत नाही. आकडेमोड जमते, संकल्पना समजल्यात आणि सराव केला, संपला विषय गणिताचा, तुम्ही मास्टर व्हाल. मग बऱ्याच जणांना आकडेमोड जमत नाही, बेरीज वजाबाकी गुणाकारातच अडचण होते, तर ते आपण आज समजून घेणार आहोत. ओके, फॉर्म विषयी काहीही प्रश्न सध्या विचारायचे नाहीत. मी योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सांगेल. एवढं सांगेल की लगेच फॉर्म भरू नका, 3-4 दिवस वाट पहा. काय आहे सगळे नियम सगळी माहिती. हा चला, पहा मी आधीच सांगितलंय आधी ग्राउंड होणार आहे, पेपर नंतर होणार आहे. गैरसमज करून घेऊ नका. मी सुरुवातीला पण सांगितलंय पेपर नंतर होणार आहे, पेपरला 6-7 महिने मिळतील, ग्राउंड आधी होणार आहे. आता कमेंट मध्ये ग्राउंड पेपर हे ते सोडून अभ्यासच सुरू करा. ओके, आता आपल्याला बेरीज बघायची ना, मग आपण संख्यांचे 4 प्रकार करतो. पूर्णांक 1, त्याच्यानंतर अपूर्णांकात दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग पूर्णांकांचे नियम बघायचे, पूर्णांकांच्या बेरजेचे, दशांश अपूर्णांकाच्या बेरजेचे नियम बघायचे, व्यवहारी अपूर्णांकाच्या बेरजेचे नियम बघायचे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरजेचे नियम बघायचे. पहिलं पहा, पूर्णांकांची बेरीज करताना काय करायचं, एकक स्थानाच्या अंकात एकक स्थानचा अंक, दशक स्थानच्या अंकात दशक स्थानचा अंक, शतक स्थानच्या अंकात शतक स्थानचा अंक मिळवायचा आणि बेरीज करायची. जसं 351 अधिक 25. इथे नियम सांगतो की तुम्हाला एककात एकक, दशकात दशक मिळवायचा, एकात 5 मिळवायचे 6, 5त 2 मिळवायचे 7 आणि 3 जशाच्या तसे. उत्तर काय 307. एककात एकक स्थानचा, दशकात दशक स्थानचा आणि शतक स्थानचा अंक शतक स्थानात मिळवायचा. इतक्या सोप्या प्रकारे बेरीज करायची. आता इथे कधी कधी असं होतं पहा, अशी बेरीज करताना 8 आणि 4 12 होतात. मग इथं फक्त 2 लिहायचे, एकक स्थानच्या जागी 12 आले, 12 मध्ये फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा, हा दशक स्थानचा, त्याला दशक स्थानी पाठवा, बेरीज करा. 3 8 832. मग 8 आणि 4 12, 12 लिहिले का नाही 2 लिहिले, कारण 12 मध्ये एकक स्थानचा अंक फक्त 2 आहे, तर एकक स्थानी फक्त एकक स्थानचा अंक येईल. अशा प्रकारे बेरीज करायची. आता हे सगळ्यांना बेरीज जमते, अडचण कुठे येते, अडचण येते भागाकारात. कुठे येते अडचण, भागाकारात येते. तुम्हाला भागाकार जमला पाहिजे, गुणाकार जमला पाहिजे, बेरीज वजाबाकी तर जमतेच, त्याच्यात काही खूप चॅलेंजिंग काही अवघड नाहीये. थोडस क्लॅरिटी आणखी वाढवता येते का पाहतो. ओके, तर बेरीज खूप चॅलेंजिंग नाहीये, तरी पण तुम्ही बेरजेमध्ये नवीन काय करू शकता बघा. बेरजेमध्ये समजा अशी बेरीज आली तुम्हाला, अशी बेरीज आली तर बरेच जण काय करतात, लगे एका खाली एक लिहायला सुरू करतात. 813, 421, 535. हे एका खाली एक लिहायला सुरुवात केली ना, वेळ निघून जातो, बराचसा वेळ लागतो. आणि वेळ पोलीस भरतीला काय खूप काही अडचण नसते, पण तरी वेळ वाचवायचा, जेणेकरून अवघड प्रश्नांना तुम्हाला सोडवायला वेळ मिळेल. ओके, मग कशी बेरीज करायची, एककात एकक, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10, 10चा फक्त 0, 1 गेला पुढे, 1 गेला पुढे. ओके, पुढे 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 1 गेला पुढे. पहा
काय केलं, 4 आणि 1 5, 3 8 आणि 2 10 आणि 1 11, एक इथं एक गेलं पुढे, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 1810. काय येईल उत्तर 1810. तर असं तुम्ही एका स्टेप मध्ये सोडवू शकता. आणि त्यातही सांगतो तुम्हाला, 1810 उत्तर आलं. हे रेषा मारायची गरज नाहीये, ह्याचं समजण्यासाठी रेषा मारल्या, तुम्ही डायरेक्ट बघूनही सोडवू शकता. तेवढी तर तुमची नजर तेज आहे. जसं पहा, हा प्रश्न आहे. काय करायचं, 2 आणि 2 4 आणि 1 5 0, जसं तसं. 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15, एक गेलं पुढं. नंतर 3 आणि 0 3 आणि 1 4, नंतर 4. रेषा मारायची गरज आहे का, नाही. तुम्हाला लक्षात येत आहे, 2 आणि 2 4 आणि 1 5, 5 जसेच्या तसे. 1 आणि 1 2, 2 आणि 5 7, 7 आणि 8 15, एक गेलं पुढं. 0 3 3 आणि हा 1 4 आणि शतक, म्हणजे असं सोडवायचं. आलं लक्षात. आता यात पण कधी कधी असं होईल की इथं 15 आलते, तर एक काय केलं आपण, पुढे पाठवला. मग हे 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सोडवायला देतो, तुम्ही सोडवा. अशा प्रकारे बेरजेची सवय लावा, जेणेकरून तुम्हाला फास्ट बेरीज करता येईल. मग पूर्णांकांच्या बेरजेत नवीन काय शिकू शकतो, तर एवढंच नवीन शिकू शकतो, अशा प्रकारे बेरीज करणं. चला, मी तुम्हाला एक उदाहरण सोडवायला देतो. सोडवा बरं. एका खाली एक लिहिण्यात वेळ घालवायचा नाही. सोडवा, बघूयात किती जणांना जमतंय. हे सोडवल्यानंतर पुढचं सोडवा. थोडस अवघड देतो. बेरीज कशी करायची, थोडीशी पद्धत बदला, फास्ट झाली पाहिजे बाकीच्यांपेक्षा. पहा, 0 5 5 आणि 2 7, काय लिहिलं 7. 2 आणि 2 4 आणि 4 8. 1 आणि 3 4 4. 8 जशीच्या तसे. 84 87. व्हेरी गुड. पुढं 6 आणि 6 12 आणि 1 13, 13 आणि 8 21, 13 आणि 8 21, 2 गेले पुढं. 2 आणि 3 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, एक गेला पुढे. 3 आणि 4 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. आता काही पुढे नाही, हा लक्षात ठेवा. सहस्र स्थानचा अंक फक्त 8 आहे, 8901. 8901 संख्या परत लिहायची गरज नाही. व्हेरी गुड. चला आता पुढे, दशांश अपूर्णांकांची बेरीज. काय नियम आहे, दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशा प्रकारे बेरीज मांडणी करायची आणि बेरीज करायची. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. जसं मी ते एक उदाहरण सांगतो. तर याची बेरीज करताना 8 दशांश चिन्ह 513
खाली 2.25. ओके, खाली इथं काही नाही तर तुम्ही 0 देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल. 3 अशी 3, 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, 8 आणि 2 10. फक्त दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह येईल अशा प्रकारे मांडणी करायची. एकदम दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. ओके, आणि दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह घ्यायचं. समजतंय? चला, तुम्हाला काही उदाहरणं देतो, सोडवा. उदाहरणं सोडवा, त्याच्याशिवाय नियम डोक्यात बसणार नाहीत. उदाहरणं सोडवा, त्याच्याशिवाय नियम डोक्यात बसणार नाहीत. मी पण समजून सांगतो नंतर. सोडवा बरे सर्वांनी. चला, आता इथं एका खाली एक मांडता येईल. 8.5, 3.12, 0.3 असं पण करता येईल. इथं 2 शी 2, 5 आणि 1 6 आणि 3 9, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह घेतलं, 8 आणि 3 11, 11.92 असं करता येईल. 11.92. दुसरी पद्धत सांगतो, इथं 1 0 एक्स्ट्रा जोडा, इथं 1 0 एक्स्ट्रा जोडा आणि बघा 0त 2 मिळवले जसेच्या तसे, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9. आता दशांश चिन्ह घ्या आणि आता 8 आणि 3 11 असं पण करता येईल. दशांश चिन्हानंतर सारखे अंक करून घ्यायचे आणि क्रमाने एकमेकांत मिळवायचे. इथं मी तसंच करतो. इथं 1 0 गृहीत धरतो, इथं 1 0 गृहीत धरतो. 8 आणि 0 8, 7 आणि 2 9, 1 आणि 0 1. आता दशांश चिन्ह 5 जसेच्या तसे, 5 आणि 0 5. मग इथे मला याच्या पुढे 2 शून्य घ्यावा लागतील, म्हणजे हे 4 होतील, हे 4 होतील. 3 जसेच्या तसे, 0 जसाचे तसा, 4 जसाचे तसा, 0 जसाचे तसा, 0 दशांश चिन्ह 0 4 0 3. समजलंय? असं तुम्ही सोडवू शकता. मग दशांश अपूर्णांकांची बेरीज काहीही अवघड नाही, लक्षात, सोपी. पुढे बघा, नियम समजून घेतला. आता व्यवहार्य अपूर्णांकांची बेरीज. व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे पी छेद क्यू. आपण काल बघितलंय अपूर्णांकामध्ये. याची बेरीज करायची असेल तर 2 केस तयार होतात. छेद समान असेल तर आणि छेद समान नसेल तर. छेद समान असेल तर खूप सोपं आहे. छेद समान असेल तर छेद सामायिक घ्यायचा आणि अंशांची बेरीज करायची. छेद समान असेल तर छेद सामायिक घ्यायचा आणि अंशांची बेरीज करायची. आता इथं मी छेद समान असताना केस घेतो.
3/5 अधिक 4/5. याचा अर्थ होतो 3चे 5 भाग करायचे. 3चे किती भाग करायचे? 5. 6 झाले का? आणि याचे पण 5 भाग करायचे. मग हे एकमेकात मिळवून नंतर भाग केले तरी पण चालतील ना. इथं 3चे 5 भाग करायचे, इथं 4चे 5 भाग करायचे. त्याच्याऐवजी एकत्र करून जर भाग केले तरी पण चालतील ना. म्हणून छेद समान आहे तर छेद सामायिक घ्यायचा. छेद समान आहे तर छेद सामायिक घ्यायचा. अंशांची बेरीज करायची. छेद समान, छेद घेतला सामायिक, अंशांची 3 आणि 4 7 बेरीज. लक्षात. मग छेद समान असताना तर काही टेन्शनच नाहीये. तुम्ही सोडवा बरं. सोडवा हे काय याचं उत्तर येईल. सामायिक नसेल तरी पाहणार आहोत आपण, काळजी करू नका. या केसमध्ये काय करायचं? बस छेद समान घ्यायचा. 1 आणि 2 3 आणि 6 9. 9/6. चला आता पुढे. छेद भिन्न असेल तर, छेद समान नसेल तर काय करायचं? भिन्न असेल म्हणजे समान नसेल तर तिरकस गुणाकार करायचा. तर काय करायचं? तिरकस. याला म्हणतात छेद समान करणे. पहा 3/5 अधिक 1/4. 3/5 अधिक 1/4. छेद काय करायचा? समान करायचा. कसं समान करणार? तिरकस गुणाकार कसं करणार? 4 त्रिक 12 अधिक तिरकस गुणाकार 5 एक 5 छेद खाली छेदांचा गुणाकार 5/20. समजलं का? एकदम व्यवस्थित समजून सांगितलंय. 17/20 येईल. 17/20. बऱ्याच जणांनी काय केलं? 3 आणि 1 4 आणि 5/20 असं नाही करायचं मित्रांनो. या केसमध्ये तिरकस गुणाकार करायचा. 4 त्रिक 12 4 त्रिक 12 5 एक 5 12 आणि 5 17 4 पंचे 20 17/20. समजतंय? चला तुम्हाला सोडवायला देतो, बघूयात किती जणांना जमतंय. सोडवा. पाच 7 35 3 दुने 6 3 5 15 35 आणि 6 41/15. 41/15 आलंय का? याचं उत्तर आहे 41/15. व्हेरी गुड. चला आता इथे जर जास्त आले तर काय करायचं? जास्त व्यवहार्य अपूर्णांक आले तर, जसं 3/4 असं आलं तर काय करायचं? या केसमध्ये कसं सोडवायचं? 2 2 ची बेरीज करा. 2 2 ची 2 स्टेप होतील. काय होईल बाकी?
बेत्रिक 6, 4 1 4, 6 4 10, 4 2 8, 10/8. इथे बघा 5 1 5, 3 2 6, 5 6 11, छेद 3 5 15. इथे बे 5 10, बे चोक 8 करता येते, करून घ्या. 15 5 75, 15 5 75, 11 चोक 44, 15 चोक 60. 5 आणि 4 9, 7 आणि 4 11, छेद 60. आलंय का? जर जास्त संख्या आल्या तर ह्या दोन्हींची बेरीज केली, ह्या दोन्हींची बेरीज केली, नंतर ह्या दोन्हींची बेरीज केली. सोपी पद्धत. समजलंय? एकदा परत सांगू? ठीक आहे, मी पुन्हा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. जास्त संख्या आल्या तर काय करणार? बेत्रिक 6, बेत्रिक 6, 4 1 4, 6 आणि 4 किती झाले? 10, 4 2 8 खाली घेतले, याची बेरीज करून घेतली. 5 1 5, 3 2 6, 5 आणि 6 11, भागिले 5 3 15. आता 15 5 याला मी भाग दिला, बे 5 10, बे चोक 8, 15 5 75, 11 चोक 44, 75 अधिक 44 भागिले 60, 119/60. आता समजलंय का? तुम्हाला सोडवायला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला सोडवा. दिसतं व्यवस्थित? काय म्हणताय? 3 अपूर्णांक आले तर कसे स्टेप होतील? ठीक आहे, ते पण सांगतो. आणि हे खूप महत्वाचं आहे बरं का. ही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जर जमलं ना तरच गणितात मास्टर येणार आहे. चला उत्तर यायला लागलेत, मी सांगतो. 3 1 3, 5 2 10, 5 3 15, 6 3 18, 2 1 2, बेसख 12. हे होतील 13/15 अधिक 20/12. मला 20/12 ला सोपं करता येईल का? 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 13/15 अधिक 5/3, 13 त्रिक 39, 15 5 75,
15 त्रिक 45, 9 5 14, 9 5 14, 7 आणि 1 8 आणि 3 11, 45 जशीच्या तशी. मी पुन्हा सांगतो. 3 1 3, 5 2 10, 13, 3 5 15, बरोबर. 6 त्रिक 18, 2 1 2, 20/3. याला काय केलं, 20/12 ला अतिसंक्षिप्त रूप दिलं. 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 13 त्रिक 39, 15 5 75, 39 आणि 75, 9 5 14, 1 गेले पुढं, 7 आणि 3 10 आणि 11, 15 त्रिक 45, 114/45 असं उत्तर पाहिजे. आता याला पुढे भाग जातो का पहा. याला अतिसंक्षिप्त रूप देऊयात आपण. 1 आणि 1 2, 4 6, 3 ने भाग जाईल. 15 त्रिक 45, 3 1 3, 3 5 15, 3 त्रिक 9, 3 8 24. अतिसंक्षिप्त रूप. व्यवहारी अपूर्णांक हा नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहायचा. अतिसंक्षिप्त रूप येईल 38/15. 38/15. मग ज्यांनी 114/45 लिहिलंय ते बी बरोबर आहे, पण 114/45 ऑप्शन नसेल तर अतिसंक्षिप्त रूपात 38/15 हे याचं उत्तर येईल. 20 12 2चा पहा, हे यांना भाग देऊ शकतो. 2चा बी भाग देऊ शकता. बेदा हे 20, बेसख 12, पण परत 2चा भाग जाईल, त्यामुळे एकदाच आपण 4चा भाग दिला. समजलं असेल तर आपण आता पुढचं घेऊया. जर 3 अपूर्णांक आले तर ओके, आता काय करायचं. 4 2 8, 3 1 3, 4 त्रिक 12. मी आधी हे 2 सोडून घेतले. अधिक 1/5. 4 2 8, 3 1 3, 4 त्रिक 12, 8 आणि 3 11/12 अधिक 1/5. 11 5 55, 12 1 12, 12 5 60, 5 आणि 2 7, 5 आणि 1 6, 60. असं सोडवायचं. कळलं का. 3 संख्या आल्या तर पेन दिसत नाही का. ठीक आहे, पेन बदलूयात. व्हाईट पेन घेऊन बघू. मला वाटतं व्हाईट जास्त चांगला दिसेल. फायनल उत्तर काय, 67/60. चला, व्हाईट चांगला आहे, मला वाटतं व्हाईटच ठेवूयात. पुढे ही झाली कशाची, व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज. आता आपण बघूयात पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. कशाची बेरीज बघूयात, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना 2 प्रकार आहेत. त्याचं रूपांतर करायचं व्यवहारीमध्ये. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारीत करायचं आणि व्यवहारीची बेरीज तर माहिती कशी करायची. दुसरं, पूर्णांकात पूर्णांक मिळवायचा, अपूर्णांकात अपूर्णांक मिळवायचा, अशा प्रकारे पण बेरीज करता येते. चला, मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रकार 4 1/2 अधिक 3 1/4 याची बेरीज करायची. तर पहिला प्रकार काय करायचं, याचं रूपांतर व्यवहारीत करायचं. 2 8 आणि 1 9/2, 2 8 आणि 1 9/2 अधिक 4 त्रिक 12 आणि 1 13/4. रूपांतर केलं व्यवहारीत. करा आता बेरीज. व्यवहारीचे नियम माहिती आहेत काय. 9 चोक 36,
13 दुने 26, बेचोक 8, 6 6 12, 2 आणि 1 3 आणि 3 6 छेद 8 भाग जातो बेचोक 8, 31 दुने 62, 31 छेद 4 उत्तर येईल. 31 छेद 4 उत्तर येईल. लक्षात. आता इथं व्यवहार्य अपूर्णांकात दिलंय, मग जर व्यवहार्य अपूर्णांकातच उत्तर असेल तर 4 7 28, 4 7 28 उरले किती 3, 31 मधून 3 उरले, 3 ला कशाने भागायचं, 4 7 28 उरले 3, 3 ला 4 ने भागायचं. छत्तीस 28 कसे आले, 9 चौक 36, 13 दुने 26 असे आले. 36 अधिक 26 आणि 4 दुने 8 खाली. आपण व्यावहारीचा नियम बघितला ना. उशिरा जॉईन झाले काय तुम्ही? पर्याय दोन्ही देणार नाही, एक तर हा पर्याय देतील किंवा हा पर्याय देतील, कारण दोन्हीच्या किमती एकच आहेत ना. दोन्हीच्या किमती एक आहे, एकच पर्याय देतील दोन्ही पैकी कोणता तरी. मी पुन्हा एकदा सांगतो काय केलं, याचं रूपांतर व्यवहारीत केलं. बेचोक 8 आणि 1 9, 9 छेद 2 व्यवहारीत रूपांतर केलं 9 छेद 2 अधिक 4 त्रिक 12 आणि 1 13 छेद 4. आता व्यवहारीचं काय, क्रॉस तिरकस गुणाकार करून सोडवतो. 9 चौक 36 अधिक 13 दुने 26 बेचोक 8, 36 अधिक 26 62 छेद 8 बेरीज केली बस. मग इथं भाग जात होता 62 छेद 8 ला. बेचोक 8, 31 दुने 62, 31 छेद 4 याचं उत्तर येईल 31 छेद 4. समजलं? आणि याचं उत्तर आणखी दशांश मध्ये पण येऊ शकतं. 4 7 28 उरले 3, दशांश चिन्ह दिलं, 4 7 28 उरले 3, परत 4 7 28 उरले 2, 4 25. एक तर दशांश अपूर्णांक देऊ शकतात, 7 दशांश चिन्ह 75, 7 3 छेद 4 31 छेद 4, आणि हे तुम्हाला मी कालच्या लेक्चर मध्ये शिकवलंय अपूर्णांकात. समजलंय? पुढे बेरजेचे नियम समजले का? चला मला सांगा, बेरजेचे नियम समजले का? आता एक फोल्डर आहे रेकॉर्डेड ऑप्शन मध्ये. रेकॉर्डेड ऑप्शन मध्ये बेसिक मॅथ नावाचं फोल्डर आहे. रेकॉर्डेड ऑप्शन मध्ये बेसिक मॅथ नावाचं फोल्डर आहे. मग हे बेसिक मॅथ नावाचं फोल्डर मध्ये बेरजेचा डिटेल व्हिडिओ आहे 1.5 तासाचा. किती तासाचा? 1.5 तास. मग यामध्ये सगळे नियम घेतलेले आहेत. आता ते नियम तर झालेत, पण याच्या व्यतिरिक्त पोलीस भरतीला आलेले प्रश्न घेतलेत, पोलीस भरतीचे प्रश्न. तर तो व्हिडिओ एकदा बघा, ऑलरेडी रेकॉर्डिंग झालेलं आहे त्याचं, त्यामुळे तो व्हिडिओ बघा. पोलीस भरतीला आलेले प्रश्न बेरजेचे घेतलेले आहेत. ओके. आणि ही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया जर तुम्हाला समजल्या तर मग गणितात काहीच अवघड राहत नाही. एक एक कन्सेप्ट समजून घेतला की तुम्हाला सहज गणित येईल. पण जर कुणाला बेरीज येत नसेल तर खचून जाऊ नका. हे येत नाही म्हणजे खूप विशेष अवघड गोष्ट काही नाहीये.
कोणीही 4 तासात 4 व्हिडिओ बघितले, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं क्लिअर होऊन जाते. आणि बऱ्याच जणांची अडचण तीच आहे, आम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचेच नियम माहित नाही. नियम माहित करून घ्या, पुढचा अभ्यास करा, सोपा आहे. अलग लक्षात, अशक्य नाहीये, अवघड नाहीये. आणि याच्यात काही असं एकदम विशेष काही अवघड नाहीये, सगळं सोपं आहे. हा, फक्त तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. भागाकार जमत नाही काळजी करू नका, त्याच्यावर आपण विशेष भर देतो. भागाकारावर आपण विशेष भर देतो. ओके, सगळं घेणारे, काळजी करू नका. आता तसंही पेपरला 6-7 महिने आहे, आपला आरामात कंप्लीट होईल. लक्षात, काळजी करू नका, तुमचं सगळं व्यवस्थित होईल. हा, आता तुम्हाला काय करायचंय, पाढे पाठ करा. पाढे 30 पर्यंत पाठ करा. नाही 30 पर्यंत झाले, पण 20 पर्यंत तर पाठच पाहिजे. 30 पर्यंत पाढे, वर्ग 30 पर्यंत, वर्ग 30 पर्यंत, घन 15 पर्यंत पाठ करा. 30 पर्यंत पाढे, 30 पर्यंत वर्ग, 15 पर्यंत घन पाठ करा, जेणेकरून तुम्हाला पटापट गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जमेल. जीकेच्या फोल्डरमध्ये, जीके. आता काही शंका असतील तर विचारा. सिलेबस किती दिवसात कव्हर होईल? आपला हा सिलेबस 4 महिने चालेल. किती महिने? 4 महिने. पहा, मी घाई गडबडीत शिकवणार नाहीये, कारण जर कुणाला घाई गडबडीत बघायचं असेल तर रेकॉर्डेड ऑप्शन मध्ये सगळं फास्ट झालेलं आहे, कव्हर झालेलं आहे. ज्यांना फास्ट कंप्लीट करायचं आहे ना, रेकॉर्डेड ऑप्शन मध्ये बघा, शेकडेवारी, सरासरी, नळ टाकी, कामकाज वेग सगळं झालंय. मग आता इथे फास्ट घेऊन काही उपयोग नाहीये, कारण इथे बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी जमत नाही. तर आपण हे स्लो 4 महिने घेणार आहे, कारण पेपर होणार आहे 7 महिन्याने. मग आता घाई गडबड करण्यापेक्षा आपण 4 महिन्यामध्ये तुमचं गणित व्यवस्थित पूर्ण होईल, बुद्धिमत्ता व्यवस्थित पूर्ण होईल, आणि एकदम सावकाश बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कंप्लीट होईल. ज्यांना गडबड आहे त्यांनी रेकॉर्डेड मध्ये बघून घ्या, ते बी लाईव्ह झालेलंच रेकॉर्डिंग आहे. ओके, फास्ट मध्ये समजणार नाही. पोलीस पेपरला किती टाइम राहतो? अरे 90 मिनिटं राहतात मित्रा. 90 मिनिटं 100 प्रश्न. पाढा कसं तयार करायचं? तयार बियार नाही करायचा, पाठ करायचा. लक्षात. आणि जर एखादा नाहीच पाठ असेल तर मी तुम्हाला उदाहरणं सोडवताना सांगेल. हा, पहा, जीके लाईव्ह नाही होणार, लाईव्ह होणार मराठी. मराठी लाईव्ह होणार. आपण गणित बुद्धिमत्ता लाईव्ह घेतोय, गणित बुद्धिमत्ता. जीके लाईव्ह घ्यायची काही गरज नाही, तुम्ही एक तर रेकॉर्डिंग बघा आणि स्वतः पुस्तक वाचा. जीके तुम्हाला किती शिकवलं तर तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये काही शिकून समजून सांगण्याचा खूप काही भाग नाहीये. तर जीके रेकॉर्डेड बघा आणि बाकी लाईव्ह होईल. गणित एकदम सोपं करून शिकवणार आहे. करंट अफेअरच्या आपल्या नोट्स असतील ना, त्या नोट्स मधून तयारी होईल. करंट अफेअर शिकवण्याची गरज नाहीये. करंट अफेअरला अमोल सरांच्या नोट्स येतात, त्या नोट्स दर महिन्याला करत राहा. पहा, आता मला वाटतं वजाबाकी आपण उद्या घेऊयात. ओके, वजाबाकी आपण उद्या घेऊयात. वजाबाकी नंतर पहा, वजाबाकी नंतर आपण गुणाकार भागाकार घेणार आहोत. वजाबाकी आपण उद्या घेऊयात. आता तुम्ही काय करता, मी तुम्हाला एक काम सांगतोय. पहा, बेरजेचा व्हिडिओ आहे ना, रेकॉर्डेड ऑप्शन मध्ये, बेसिक मॅथ मध्ये बेरजेचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पोलीस भरतीला आलेले प्रश्न घेतलेत. चला, आता आपण थांबूयात. क्वेश्चन सेट कोणता घ्यायचा तुम्हाला मी 2 दिवसात सांगतो. बुक मी बघतोय, नवीन मागवलेत मी. 2 दिवसात सांगतो, घाई करू नका. पुस्तक घ्यायची, फॉर्म भरायची. 2-3 दिवस थांबा. ओके, मराठीची पण नोटिफिकेशन येत जाईल. 6 वाजता मराठीचं लेक्चर होतं, 6 वाजून 5-10 मिनिटांनी सुरू होतं. जॉईन करत जा.
ओके, चला तो व्हिडिओ बघताना रेकॉर्डेड ऑप्शन मधला आता आपण थांबूयात. धन्यवाद.